नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. काल आपण एक्सरसाइज 1.1 कंप्लीट केली आहे, तर आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.2. तर मग चला पाहूयात त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. खूप सोपं आहे. बघा सर्वप्रथम इथे लक्षात काय घ्यायचं, एकूण स्टेटमेंट किती आहेत रे, 1 2. याने इथे एकूण ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला किती मिळतील हे जर काढायचं असेल 2 to the power n हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. n याने क्या, एकूण स्टेटमेंटची संख्या, म्हणजे एकूण स्टेटमेंट किती आहे. ठीक आहे, एकूण किती आहे तिथे 2 आहे, तिथे 2 इथे पुट करा यांच्या ठिकाणी. ठीक आहे, 2 to the power 2 याने 4. ओके, म्हणजे इथे आपल्या एकूण ट्रूथ व्हॅल्यूज किती मिळतील, 4 मिळतील. पण यामध्ये 4 मध्ये टी जे आहेत 2 वेळेस असतील आणि एफ जे आहेत 2 वेळेस असतील. त्यानंतर पुढे क्यूचे जे आता इथे आपण इथे समजून घेऊया. ठीक आहे, इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, एकूण स्टेटमेंट किती आहेत सर्वप्रथम हे पाहणार. ठीक आहे, आता एकूण किती स्टेटमेंट आहे, तिथे 2 स्टेटमेंट आहे, तर हा 2 कुठे पुट करणार, तर यांच्या ठिकाणी. आणि आपल्याला एकूण किती ट्रूथ व्हॅल्यूज ठीक आहे आपल्याला पाहिजे हे इथे समजून जाते. ओके, तर मग चला, तर बघा आता इथे काय करायचं, सर्वप्रथम असे तक्ता करायचा. ठीक आहे, असा एक टेबल करायचा. ओके, आता हा किती बाय कितीचा असायला पाहिजे. बघा इथे सर्वप्रथम आपण कॉलम किती घ्यायचे हे लक्षात ठेवा. इथे काय, पहिला स्टेटमेंट पी, दुसऱ्यासाठी क्यू. ठीक आहे, सर्वप्रथम एक पी घेऊ, पुन्हा घेऊ क्यू. पुढे बघा, आता पुढे बघा याच्यासाठी पी इम्प्लाइज क्यू साठी घ्यावं लागेल आपल्याला. इथे पी इम्प्लाइज क्यू साठी. पुढे बघा ह्या सर्वांसाठी एक घ्यावं लागेल आपल्याला, याने इथे मोठा करू आपण. ठीक आहे, असा एक मोठा करू. आणि त्यानंतर या सर्वांसाठी म्हणजे एकूण 1 2 3 4 5 आपल्याला इथे कॉलम करावे लागतील. आता त्यानंतर बघा रो किती करावे लागतील. आता लक्षात ठेवा, इथे एक घ्या, सर्वप्रथम इथे रो काढू. ओके, ठीक आहे, त्याला आपण थोडस वर. ओके चला, आता बघा इथे सर्वप्रथम येणार पी, दुसरा येणार क्यू, तिसरा कोणता आहे रे, हा पी इम्प्लाइज क्यू. ओके, आणि या चौथा बघा पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, अँड क्यू. ओके, आणि शेवटच्या कॉलम मध्ये बघा पी इम्प्लाइज क्यू अँड, ठीक आहे, अँड क्यू. इथे कसा कंस करा, इम्प्लाइज पी. ठीक आहे, बरोबर आहे का रे, यस करेक्ट आहे. तर बघा आता पुढे बघा, आता आपल्याला एकूण किती मिळाले रे, इथे ट्रूथ व्हॅल्यूज एकूण 4 ट्रूथ व्हॅल्यूज. ठीक आहे, 2 to the power 2 याने 4 ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला इथे लिहायचे. बघा मग एक पहिला रो मारा इथे, दुसरा. ठीक आहे, असं एक आपण तिसरा मारू, त्यानंतर इथे चौथा. ओके, अशा पद्धतीने इथे आपण 4 इथे रो कन्स्ट्रक्ट केला. ठीक आहे, तर मग बघा आता एक इथे गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, या 4 मध्ये एकूण टी किती वेळेस असतील आणि एकूण एफ किती वेळेस असतील हे पण लक्षात ठेवावं लागेल. बघा इथे 4 मध्ये पहिल्या कॉलम मध्ये टी टी पुन्हा एफ एफ असेल, म्हणजे 2 वेळेस टी 2 वेळेस एफ असेल, सेम डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आता नेक्स्ट क्यू मध्ये, ह्या क्यू कॉलम मध्ये काय असेल, सर्वप्रथम टी पुन्हा एफ पुन्हा टी पुन्हा एफ. हाच पॅटर्न आपल्याला ध्यानात ठेवायचा, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, सर्व पॅटर्न मध्ये हाच आपल्याला इथे पॅटर्न वापरावा लागेल. ठीक आहे, चला आता बघा पी इम्प्लाइज क्यू साठी, आता इथे तुम्हाला आठवावं लागेल काय, ट्रूथ टेबल इम्प्लिकेशनचा. ठीक आहे, इम्प्लिकेशन यानेच कंडिशनलचा ट्रूथ टेबल. आता मला सांगा टी इम्प्लिकेशन टी काय येतो रे, टी इम्प्लिकेशन एफ काय येतो, एफ. लक्षात ठेवा इथे पुन्हा एकदा मी रिपीट करतो, टी इम्प्लाइज एफ काय येतो रे, एफ येतो. ठीक आहे, इथे इक्विव्हॅलन्स देऊ आपण, काय येतो एफ, अदरवाइज टी. लक्षात ठेवा, आता इथे एफ इम्प्लाइज टी, टीच येणार, फक्त टी इम्प्लाइज एफ काय येणार, एफ येणार, एफ इम्प्लाइज एफ टी येणार. आता पुढे बघा हा पॅटर्न सोबत कोणता आहे रे, क्यू आहे.
बघा आता इथे मधात अँड आहे म्हणजेच टी अँड टी काय टी लक्षात ठेवा. अँड मध्ये टी अँड टी अँड म्हणजेच हे काय रे कंजक्शन आहे आपलं. ठीक आहे यालाच आपण कंजक्शन म्हणतो. टी अँड टी टी अदरवाइज एफ लक्षात. चला पुढे बघा एफ अँड एफ काय तो एफ टी अँड टी 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 एफ अँड टी एफ. ओके याच पद्धतीने इथे समोरचं बघा. ठीक आहे आता बघा हा तक्ता आहे. ठीक आहे त्यानंतर याच्यासोबत कोण आहे रे सॉरी इथे आहे पी आहे. कोण आहे इम्प्लाइज मध्ये पी आहे. ठीक आहे आता बघा इथे बघा मध्ये काय इम्प्लिकेशन आहे. ओके कोणासोबत आहे या पी सोबत. ठीक आहे म्हणजे टी इम्प्लाइज टी काय येतो रे टी टी इम्प्लाइज एफ. आता सांगितलं टी इम्प्लाइज एफ काय येतो. ठीक आहे टी इम्प्लाइज एफ काय येतो एफ येतो. ओके एफ इम्प्लाइज टी काय येतो टी येतो. एफ इम्प्लाइज एफ काय येतो टी येतो. ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ एफ अदरवाइज टी अँड मध्ये टी अँड टी टी अदरवाइज एफ. हा झाला आपला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट दिलेल्या पॅटर्नचा. किती सोपा आहे रे. काही अवघड आहे का. काहीही अवघड नाही. ट्रूथ टेबल पार्ट असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवावेच लागतील. तर चला मग हे उतरून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर मग चला याच पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन इथे करूया आपण. बघा दिलेल्या पॅटर्नचा इथे पण आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सर्वप्रथम काय करणार आहे एकूण स्टेटमेंट मोजणार. किती स्टेटमेंट आहे तर पी आणि क्यू. आता बघा हा निगेशन क्यू हा अलग नाही. ठीक आहे पी आणि क्यू. ठीक आहे स्टेटमेंट आपण कशाने डिनोट करतो पी क्यू आर एस याने डिनोट करतो. ठीक आहे इथे फक्त पी आणि क्यूच आहे. याने दोनच स्टेटमेंट आहेत. हा निगेशन क्यू अलग स्टेटमेंट नाही. ठीक आहे त्या स्टेटमेंटचा निगेशन आहे तो. तर इथे बघा टू टू दी पॉवर एन जर फॉर्म्युला घेतला आपण एनच्या ठिकाणी काय पुट करावं लागणार आपल्याला 2 चा पॉवर 2 याने 4. म्हणजे इथे आपला एकूण ट्रूथ व्हॅल्यू किती घ्यायचे तर 4च घ्यायचे. ठीक आहे हे कशाचा फॉर्म्युला आहे आपल्याला एकूण ट्रूथ व्हॅल्यू किती घ्यायच्या याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे तर मग चला इथे दोन स्टेटमेंट आहेत म्हणून 2 चा पॉवर 2 याने 4. चला इथे बघा सर्वप्रथम आपण इथे टेबल कन्स्ट्रक्ट करू. बघा आता एकूण इथे तक्ता कॉलम किती करायचे हे आपल्याला इथे पाहावं लागणार. बघा सर्वप्रथम पी क्यू पुन्हा निगेशन क्यू. पहिला एक कॉलम पी चा दुसरा कॉलम क्यू चा तिसरा कॉलम निगेशन क्यू चा. ठीक आहे आणि चौथा कॉलम बघा हा पी अँड निगेशन क्यू चा. ठीक आहे पाचवा कॉलम पी इम्प्लाइज क्यू चा आणि लास्टचा कॉलम. ठीक आहे लास्ट जो कॉलम आहे या सर्वांसाठी आहे. ओके खूप सोपं आहे काहीच अवघड नाही. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणं खूप सोपं आहे. ठीक आहे इथे सर्वप्रथम पी इथे क्यू इथे निगेशन क्यू. ओके पुन्हा हा घ्या पॅटर्न. ठीक आहे पी अँड निगेशन क्यू. त्यानंतर कोणता येईल हा पॅटर्न येईल पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे पी इम्प्लाइज क्यू. त्यानंतर हा पूर्ण पॅटर्न येईल पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. ओके तर मग चला इथे एक अशी रेष मारून घ्या. ओके चला त्यानंतर एकूण आपल्या इथे किती रो कन्स्ट्रक्ट करायचे रे एकूण 4 रो. 1 ठीक आहे 1 ओके इथे 2 इथे 3 ओके वाकडी नाही. ठीक आहे चला इथे 4 1 2 3 4 याला आपण कॅन्सल करू. ठीक आहे चला तर मग बघा इथे सर्वप्रथम एकूण टी किती येते रे 2 वेळेस टी आणि 2 वेळेस एफ. हे सांगायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे खूप सोपं आहे. याच पद्धतीने सर्व करायचे तुम्हाला. आता इथे बघा क्यू क्यूच्या ठिकाणी काय सर्वप्रथम टी पुन्हा एफ पुन्हा टी पुन्हा एफ लक्षात. आता निगेशन क्यू काय रे निगेशन सर्वांना माहिती आहे. ठीक आहे निगेशन ऑफ निगेशनचा टेबल काय. ठीक आहे इथे आपण पी घेऊ इथे क्यू घेऊ सॉरी इथे पी घेऊ आणि इथे निगेशन पीच घेऊ. ठीक आहे लक्षात घ्या टीचा निगेशन काय होतो एफ. ओके टीचा निगेशन काय होतो एफ
आणि एफचा निगेशन काय होतो टी, लक्षात घ्या. टीचा निगेशन काय होतो, सॉरी टीचा निगेशन काय होतो एफ, एफचा निगेशन काय होतो टी, हे लक्षात असू द्या. याने क्यू बघा इथे या टीचा एफचा निगेशन करायचं, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी, टीचा निगेशन एफ, एफचा निगेशन टी. आता इथे बघा पी अँड निगेशन क्यू आहे, पी कुठे आहे इथे आहे, पी अँड निगेशन क्यू याने टी अँड एफ, टी अँड एफ काय येतील एफ येतील. ओके, आता सांगितलं टी अँड टी टी, अदरवाइज एफ एफ एफ, टी अँड टी टी, अदरवाइज एफ, एफ अँड एफ एफच, एफ अँड टी, ठीक आहे एफ. ओके, खूप सोपं आहे. फक्त इथे काळजीपूर्वक आपल्याला इथे पॅटर्न कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. ओके, इथे बघा पी इम्प्लाइज क्यू आहे, पी कुठे आहे इथे आहे, पी इम्प्लाइज क्यू, ठीक आहे. म्हणजे टी इम्प्लाइज टी टी, टी इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ एफ, अदरवाइज टी, ठीक आहे. तर मग चला टी इम्प्लाइज टी काय ना टी चे नाव, एफ इम्प्लाइज एफ एफ चे नाव, एफ इम्प्लाइज एफ एफ येणार. ओके, काही अवघड आहे का, काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. ठीक आहे, इथे बघा आता सांगितलं टी इम्प्लाइज एफ, इथे एफ येतो. ओके, टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ एफ, टी इम्प्लाइज टी टी, एफ इम्प्लाइज टी एफ, एफ इम्प्लाइज एफ एफ. ओके, आता इथे बघा आता डबल इम्प्लिकेशन मध्ये टी डबल इम्प्लिकेशन एफ एफ आणि एफ डबल इम्प्लिकेशन टी काय येणार एफ येणार, अदरवाइज टी येणार. आता बघा इथे आता हे कोणासोबत आहे रे, डबल इम्प्लिकेशन याच्या ह्या दोघांसोबत आहे. ठीक आहे, याने एफ डबल इम्प्लिकेशन टी काय येतो आता सांगितलं इथे एफच आहे. ओके, टी डबल इम्प्लिकेशन एफ एफ. ओके, एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी, एफ डबल इम्प्लिकेशन एफ टी. ठीक आहे, या दोघाला सोडून अदरवाइज काय असतील टी असतील. तर अशा पद्धतीने सेकंड पॅटर्न पण इथे आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तर त्यानंतर पाहूया थर्ड. चला तर मग चला थर्ड क्वेश्चन पहा. बघा इथे सर्वप्रथम काय चेक करायचं आपल्याला, एकूण स्टेटमेंट किती आहे. एकूण स्टेटमेंट किती आहे तर इथे बघा पी क्यू आणि आर याने इथे 3 स्टेटमेंट आहेत. याने इथे टू टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला जर यूज केला तर इथे उत्तर काय आहे आपल्यापाशी 8. बरोबर आहे ना. एकूण स्टेटमेंट किती आहे 3, म्हणजे यांच्या ठिकाणी 3 ठेवला, 2 चा क्यूब काय येणार 8. ठीक आहे, ते 8 काय आहेत आपले ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, दिलेल्या स्टेटमेंट नुसार आपल्या एकूण ट्रूथ व्हॅल्यूज किती घ्यायचे आहेत हे त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, बघा एकूण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज किती घ्यायचे आहेत मग 8 घ्यायचे आहेत. तर मग चला इथे सर्वप्रथम आपण टेबल ड्रॉ करू. इथे चुकून झालं, ठीक आहे चला काही हरकत नाही. आता इथे बघा कॉलम किती करायचे आपल्याला 1 2 3. ठीक आहे, 1 2 3 पी क्यू आर साठी. ठीक आहे, सर्वप्रथम पी, ठीक आहे सर्वप्रथम काय घेऊ आपण पी, पुन्हा घेऊ क्यू, पुन्हा घेऊ आर. ठीक आहे, पुन्हा पी अँड क्यू साठी घेऊ, पुढे घेऊ क्यू और आर साठी. ठीक आहे, पुन्हा या सर्वांसाठी हा घेऊ टेबल. ठीक आहे, तर मग बघा इथे का आपण लाईन ड्रॉ करू. ठीक आहे, इथे सर्वप्रथम पी क्यू आर, पुढे पी अँड क्यू. ओके, इथे काय ना क्यू और आर, त्यानंतर हा सर्व पॅटर्न पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन क्यू और आर. ठीक आहे, तर मग चला इथे एकूण आपल्याला 8 रो इथे कन्स्ट्रक्ट करायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ठीक आहे, चला काय हरकत नाही की छोटे छोटे आले तरी काय हरकत नाही. चला तर मग इथे एकूण आता इथे बघा एकूण 8 इथे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. 8 पैकी आपल्याला 4 टी घ्यायचे आणि 4 काय घ्यायचे ते एफ घ्यायचे. सर्वप्रथम टी 4 घ्या, टी टी टी. ठीक आहे, टी 4 वेळेस घेतले आपण इथे आणि एफ काय करायचा 4 वेळेस घ्यायचा. ठीक आहे, आता त्यानंतर बघा इथे बघा क्यू मध्ये टी टी 2 वेळेस, एफ एफ 2 वेळेस. हे 3 स्टेटमेंट आल्यानंतरचा पॅटर्न आहे असा करतो आपण. ठीक आहे, चला पुढे टी टी
एफ एफ असं घेणार. आता पुढे बघा आर साठी काय, एक टी एक एफ, एक टी एक एफ, एक टी एक एफ, एक टी एक एफ. ओके. आता पुढे बघा पी अँड क्यू साठी. आता इथे चटाचट आठवायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. पी अँड क्यू. आता पी अँड क्यू कुठे आहे, इथे टी अँड टी काय तो टी, अदरवाइज एफ. टी अँड टी टी, अदरवाइज एफ. टी अँड एफ एफ, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ. हां एफ, एफ अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ. ओके. आता क्यू और आर, क्यू और आर काय येतो, टी और आर, टी सॉरी टी और टी काय येणार, टी येणार का. एफ और एफ एफ, अदरवाइज टी. ठीक आहे. हां टी और एफ टीच, इथे पण टी. एफ और एफ एफ, टी और टी टी, टी और एफ एफ, एफ और टी टी, एफ और एफ एफ. समजलं ना. आता पुढे बघा, इथे बघा या दोघांचा आहे इथे लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे, इथे बघा इथे लॉजिकल कनेक्टिव्ह डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये टी अँड टी सॉरी टी इम्प्लिकेशन याला काय म्हणू आपण, डबल इम्प्लिकेशन. टी डबल इम्प्लिकेशन टी काय येतो, टीच येतो. पुन्हा टी 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 येतो. एफ टी काय येतो, एफ येतो. एफ एफ टी येतो. एफ टी एफ येतो. एफ एफ सॉरी एफ एफ टी येतो. एफ एफ टी. ओके. एफ एफ काय येतो, टी येतो. एफ टी हां एफ, एफ एफ टी. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. एफ डबल इम्प्लिकेशन टी आणि टी डबल इम्प्लिकेशन एफ हे काय येतात रे, एफ येतात, अदरवाइज टी. बघा आपण पुन्हा इथे इथे रिचेक करू. टी टी टी, एफ टी एफ, एफ एफ टी, एफ टी एफ, एफ एफ टी, एफ टी एफ, एफ एफ टी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण थर्ड पण पॅटर्न इथे कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तर मग या पुढचे जे त्यानंतरचे जे प्रश्न आहेत, ठीक आहे, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. तर मग आज आपण इथे स्टॉप करू.